कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता वलावलकर. हिने पनवेलमध्ये स्वतःचं घर घेतलंय. आता तुम्ही म्हणाल यात नवीन काय, तर या मागे आहे तिच्या जिद्दीची स्टोरी. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर याविषयी तिने एक इंस्टाग्राम पोस्ट टाकली आहे. त्यात ती म्हणते, घर घेणं हे फक्त माझं स्वप्न नव्हतं, ती माझी जिद्द होती. मुंबईत आले तेव्हा सिव्हिल इंजिनियर म्हणून इतरांची घरं बांधत होते, पण मनात एकच विचार, माझं घर कधी. मी कुठेतरी वाचलं होतं, स्वप्न नेहमी आपल्या लायकीपेक्षा मोठी बघायची, कारण लायकी आपण वाढवू शकतो, पण छोटं स्वप्न मोठं होत नाही. मला फॉलो करणाऱ्यांना माहिती असेल, मी कित्येकदा पेडर रोडवरून फेऱ्या मारायचे, अंबानींच्या अँटिलिया समोर उभी राहायचे आणि त्या उंच इमारतीकडे बघायचे आणि स्टोरी टाकायचे, एक दिन मेरा भी घर होगा. लोकांसाठी ती एक फक्त स्टोरी होती, पण माझ्यासाठी ती प्रार्थना होती, विश्वाला केलेली एक शांत हाक होती. आज विचार केला तर अंगावर शहारे येतात आणि योगायोग बघा, आज ज्या टॉवरमध्ये आमचं घर आहे त्या टॉवरचं नाव आहे अँटिलिया. हा योगायोग आहे की स्वामींची इच्छा, असं म्हणत तिने तिच्या भावना व्यक्त केल्यात. ती नोकरी करत होती तेव्हा तिथले बॉस गुजराती होते. ते तिला म्हणायचे, कमावणं सोपं आहे, पण मुंबईत स्वतःचं घर घेणं अवघड आहे. पण तिने हार मानली नाही. तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचा नवरा कुणाल देखील तिच्या सोबत होता. तिच्या फॉलोअर्ससाठी ती म्हणते, जर तुम्हीही घराचं स्वप्न बघत असाल तर लोक काय म्हणतात ते विसरा. उशीर झाला तरी चालेल, पण जिद्द जिवंत ठेवा, कारण घर जिद्दीने बांधलं जातं. त्या दिवशी मी अँटिलियाकडे बघत होते, आज माझ्या अँटिलियामध्ये उभी आहे, असं ती म्हणते. खरंच तिच्या जिद्दीची ही कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे.